गुड मॉर्निंग स्टुडंट्स. बायोलॉजी लेक्चरमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. इन लास्ट लेक्चर काइंड्स ऑफ सेल, प्रोकॅरियोटिक टाइप ऑफ सेल अँड यूकॅरियोटिक टाइप ऑफ सेल याचा आपण स्टडी केलेला आहे. पेशींचे प्रकार, प्रोकॅरियोटिक टाइप ऑफ सेल ऑकर इन प्रोकॅरियोट्स. ऑर्गॅनिझमला प्रोकॅरियोट्स म्हणतात. प्रोकॅरियोट्स. प्रो मीन्स प्रिमिटिव्ह, अर्लियर. कॅरियॉन मीन्स न्यूक्लियस, जेनेटिक मटेरियल. प्रिमिटिव्ह न्यूक्लियस असणाऱ्या पेशींना प्रोकॅरियोटिक सेल म्हणतात. आणि आजच्या लेक्चरला आपण स्ट्रक्चर ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. Prokaryotic cell mainly found in prokaryotes. For example, prokaryotic cellचं एक्झाम्पल काय बघा. फॉर एक्झाम्पल मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्मा स्मॉलेस्ट सेल आहेत, आर अबाउट 0.3 मायक्रोमीटर्स. बॅक्टेरिया या प्रोकॅरियोटिक सेल आहेत. काही सायनोबॅक्टेरिया आहेत या प्रोकॅरियोटिक सेल आहे. अँड PPLO. PPLO मीन्स प्लुरॉन. प्लुरॉन निमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. प्रोकॅरियोट्स मध्ये प्रोकॅरियोटिक सेल आहेत. आणि एक्झाम्पल कोणते आहेत बघा प्रोकॅरियोटिक सेलचे. मायकोप्लाझ्मा, बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया अँड PPLO. PPLO मीन्स प्लुरॉन निमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. आज आपण स्ट्रक्चर ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. प्रिमिटिव्ह सेल आहेत. प्रो मीन्स ओल्ड, प्रिमिटिव्ह. कॅरियॉन मीन्स न्यूक्लियस. प्रिमिटिव्ह न्यूक्लियस असणाऱ्या पेशींना प्रोकॅरियोटिक सेल. आणि यू मीन्स ट्रू, कॅरियॉन मीन्स genetic material nucleus. True nucleated. Prokaryotic cells is covered by prokaryotic cell envelope. Cell envelope प्रोकॅरियोट मध्ये बघा. प्रोकॅरियोट्स मध्ये सेल इन्व्हलप म्हणजे सेल वरचं जे कव्हर आहे, पाकिट आहे. सेल इन्व्हलप इज ए 3 लेयर्ड स्ट्रक्चर. प्रोकॅरियोटिक सेल वरती 3 लेयर आहेत बघा. तिन्ही लेयरची नावं ओळीनं लक्षात ठेवा. प्रोकॅरियोटिक सेल इज इन्व्हलप्ड बाय 3 लेयर्ड स्ट्रक्चर लाईक. फर्स्ट वन इज द ग्लायकोकॅलिक्स. आउटर लेयर सगळ्यात बाहेर असेल आउटर ग्लायकोकॅलिक्स. मिडल याचा जो मिडल लेयर आहे, मिडल सेल वॉल. And inner is plasma membrane or cell membrane. प्लाझ्मा मेम्ब्रेनला सेल मेम्ब्रेन म्हणतात. बघा 3 लेयर कोणते. सुरुवातीला प्रोकॅरियोटिक सेल कन्सिडर करा. फिगर दिलेले आहे टेक्स्ट बुक मध्ये किंवा फळ्यावरती तुम्हाला दिसत असेल त्याच्यामध्ये बघा. प्रोकॅरियोटिक सेल वरती 3 इन्व्हलप आहेत. ग्लायकोकॅलिक्स, आउटर ग्लायकोकॅलिक्स, सर्वात बाहेरचा जो लेयर आहे तो ग्लायकोकॅलिक्स. नाव लक्षात ठेवा, ग्लायकोकॅलिक्स. मिडल सेल वॉल अँड इनर सेल मेम्ब्रेन और प्लाझ्मा मेम्ब्रेन. या ठिकाणी एका बाजूला तिन्ही नावं लिहिलेले. सगळ्यात बाहेरचा जो लेयर दिसतो तो ग्लायकोकॅलिक्स आहे, आउटर. मिडल सेल वॉल अँड इनर प्लाझ्मा मेम्ब्रेन और सेल मेम्ब्रेन. आता यापैकी ग्लायकोकॅलिक्सचा जो लेयर आहे, ग्लायकोकॅलिक्स इज आयदर और इट मे बी. ग्लायकोकॅलिक्स सर्वात बाहेरचा जो प्रोटेक्टिव्ह लेयर आहे, ग्लायकोकॅलिक्स इज आयदर स्लाइमी लेयर. स्लाइम मीन्स लूज शीत आहे, लूज लेयर और कॅप्सूल. कॅप्सूल मीन्स टफ. ग्लायकोकॅलिक्स आयदर स्लाइम मीन्स लूज और कॅप्सूल मीन्स टफ. मिडल लेयर कॉल्ड सेल वॉल. मधला जो भाग आहे तो सेल वॉल आहे. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये मिडल लेयरला सेल वॉल म्हणतात. अँड सेल वॉल इज मेड अप ऑफ 50
पेप्टिडोग्लायकॅन्स. सेल वॉल कशापासून बनलेले आहे बघा. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये जो मिडल लेअर आहे सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॅन्स ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया मध्ये. म्हणजे ज्या प्रोकॅरियोटिक सेलला ग्राम स्टेन वापरल्यानंतर ब्लूइश कलर येतो त्यांना ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असतील तर पेप्टिडोग्लायकॉन सेल वॉल consists of peptidoglycan in gram positive bacteria and murin occur in gram negative bacteria. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया असतील तर म्युरिन आणि ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असतील तर पेप्टिडोग्लायकन. मीन्स इन प्रोकॅरियोटिक सेल सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल वॉल consists of maybe or either peptidoglycan in gram positive bacteria and murin in gram negative bacteria. Third layer is the cell membrane or plasma membrane. Cell membrane or plasma membrane is an phospholipid bilayer. Phospholipid bilayer चा एक लेयर आहे थर्ड प्लाझ्मा मेम्ब्रेन और सेल मेम्ब्रेन. बघा इथपर्यंत प्रोकॅरियोटिक सेल वरती तीन कव्हरिंग कोणते 3 इनोला फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड बाहेरून आत यायचं. फर्स्ट ग्लायकोकॅलिक्स इट मे बी स्लाइम और कॅप्सूल. मिडल सेल वॉल मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॅन ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया मध्ये अँड म्युरिन इन ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया मध्ये. थर्ड सेल मेम्ब्रेन और प्लाझ्मा मेम्ब्रेन इज अन phospholipid bilayer. Prokaryotic cell shows a surface projections and are tubular in nature. Surface projections are pili for intercellular communication साठी पायली सरफेस वरती आपण सरफेस प्रोजेक्शन उंचवटे दाखवलेले पायली. स्मॉल हेअर नसतात बट हेअर लाईक स्ट्रक्चर पायली ऑन सरफेस एरिया ऑन सरफेस प्रोजेक्शन ट्युब्युलर रिजन पायली फॉर इंटर कम्युनिकेशन बिटवीन द सेल अँड दे शो सरफेस प्रोजेक्शन फिम्ब्री फॉर क्लाइंगिंग ऑफ सपोर्ट साठी क्लाइंगिंग साठी याच्यावरती सरफेस प्रोजेक्शन्स आहेत फिम्ब्री. सरफेस प्रोजेक्शनची दोन नाव लक्षात ठेवा. पायली फॉर कम्युनिकेशन इंटरसेल्युलर कम्युनिकेशन अँड सरफेस प्रोजेक्शन फिम्ब्री फॉर क्लाइंगिंग टू ऑब्टेन सपोर्ट टू द सबस्ट्रॅटम अटॅच टू द सबस्ट्रॅटमला अटॅच होण्यासाठी रॉक असेल किंवा वूड लाकूड असेल खडक किंवा लाकडावरती सपोर्टसाठी फिम्ब्रीचा उपयोग आहे. इन मोटाईल बॅक्टेरियल सेलमध्ये जर आपण विचार केला तर दे शोज सिलिया अँड फ्लॅजेला. मोटाईल बॅक्टेरियामध्ये हालचाल करणाऱ्या बॅक्टेरियावरती सिलिया आणि फ्लॅजेला. फ्लॅजेला सिंग्युलर वर्ड आहे फ्लॅजेलम फॉर रोटेटरी मोमेंट. म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलच्या हालचालीसाठी रोटेटरी मोमेंटसाठी फ्लॅजेलम. सिंग्युलर वन इज द फ्लॅजेलम. दे शोज ए रोटेटरी मोमेंट विथ द हेल्प ऑफ बेसल बॉडीज ऍक्ट ॲज अन मोटार. बेसल बॉडीज मार्फत फ्लॅजेलम फिगर मध्ये दाखवलेले एक पार्ट आहे बघा फ्लॅजेलम. आता या फ्लॅजेलमचे तीन भाग कोणते फ्लॅजेलमचे तीन पार्ट कोणते बघा एनसीईआरटी बुक मध्ये सांगितलेले आहे. फ्लॅजेलमचे 3 रिजन आहेत लाईक बेसल बॉडी फिलामेंट अँड हुक. बेसल बॉडी फिलामेंट अँड हुक आर द पार्ट ऑफ फ्लॅजेला. फ्लॅजेलम फॉर मोमेंट मोटाईल बॅक्टेरियामध्ये याचा उपयोग होतो. त्यानंतर मेसोसोम. मेसोसोम म्हणजेच काय बघा समजून घ्या.
इनर लेअर प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन जो आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन सगळ्यात आतला जो भाग आहे, सगळ्यात आतला जो भाग आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन और सेल मेम्ब्रेन इनफोल्ड इनसाइड. ऍक्च्युली काय होतं बघा, हा समजा सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन, आणि हा प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन इनफोल्ड इनसाइड लाइक ट्यूब्युलर और वेसिकल लाइक स्ट्रक्चर कॉल्ड मेसोसोम. हा इथं मेसोसोम दाखवलेला आहे फिगर मध्ये. इनफोल्डिंग इनवर्ड ऑफ सेल मेम्ब्रेन और प्लाझ्मा मेम्ब्रेन इज कॉल्ड मेसोसोम. महत्वाचा शब्द आहे मेसोसोम. हा फक्त प्रोकॅरियोटिक सेल मध्ये, युकॅरियोटिक सेल मध्ये सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनला इनफोल्डिंग नाही, मेसोसोम नाही. मेसोसोम मीन्स सेल मेम्ब्रेन और प्लाझ्मा मेम्ब्रेन इनफोल्ड्स इनसाइड एंड टू फॉर्म ट्यूब्युलर फेसिकल लाइक स्ट्रक्चर कॉल्ड मेसोसोम. मेसोसोम फॉर, मेसोसोमचा उपयोग काय बघा, हा जो मेसोसोम दाखवलेला आहे इनफोल्डिंग ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन फॉर फॉर्मेशन ऑफ सेल वॉल. मेसोसोम पासून सेल वॉल मिडल लेअर तयार होतो, फॉर्मेशन ऑफ सेल वॉल. डीएनए रेप्लिकेशन, डीएनएचं प्रजनन, कार्बन कॉपी, झेरॉक्स कॉपी तयार करण्यासाठी डीएनए रेप्लिकेशन, सेल्युलर रेस्पायरेशन अँड सिक्रिशन. बघा मेसोसोमचे फंक्शन्स आहेत आपल्या पुस्तकामध्ये फक्त 2 दिलेले आहेत. तुम्ही सीबीसी एनसीईआरटी पुस्तक जर रेफर केले तर मेसोसोमचे फंक्शन काय काय आहेत बघा. मेसोसोम्स फॉर फॉर्मेशन ऑफ सेल वॉल, सेल वॉल तयार करण्यासाठी. डीएनए रेप्लिकेशन, डीएनएचं प्रजनन दाखवण्यासाठी, डीएनए कार्बन कॉपी, झेरॉक्स कॉपी तयार करण्यासाठी. सेल्युलर रेस्पायरेशन मीन्स ब्रेकडाउन ऑफ कॉम्प्लेक्स सबस्टन्स टू रिलीज ऑप्टेन एनर्जी, सेल्युलर रेस्पायरेशन साठी. अँड सिक्रिशन. as well as prokaryotic cell shows small circular extra chromosomal genetic material. ऍक्च्युली हेच क्रोमोसोम आहे, मेसोसोमला अटॅच झालेलं क्रोमोसोम अटॅच टू मेसोसोम. पण या व्यतिरिक्त सुद्धा स्मॉल सर्क्युलर डबल स्ट्रँडेड कॉल्ड प्लास्मिड्स. प्लास्मिड हा फक्त प्रोकॅरियोटिक सेल आहे, सेलमध्ये आहे. युकॅरियोटिक सेलमध्ये प्लास्मिड नसतात. प्लास्मिड्स आर स्मॉल एक्स्ट्रा क्रोमोसोमल जेनेटिक मटेरियल दाखवलेलं आहे. बघा याच्यामध्ये एक नाव दिलंय प्लास्मिड, हा एक्स्ट्रा आहे, स्मॉल या क्रोमोसोम व्यतिरिक्त आहे. प्लास्मिड्स आर स्मॉल सर्क्युलर डबल स्ट्रँडेड एक्स्ट्रा क्रोमोसोमल जेनेटिक मटेरियल आहे प्लास्मिड. and plasmids are used for genetic engineering, for manipulation of means adding of or transfer of gene transfer साठी बायोटेक्नॉलॉजिकल प्रोसेस मध्ये प्लास्मिडचा उपयोग जीन ट्रान्सफर साठी केला जातो. प्लास्मिड्स प्रेझेंट इन प्रोकॅरियोटिक सेल, काल सांगितलेलं आपण पाठीमागच्या लेक्चरला. प्लास्मिड्स आर ऍब्सेंट इन युकॅरियोटिक सेल्स. then it having सायटोसोल मीन्स सायटोप्लाझम ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. सायटोसोल असे एक नाव दिले, सायटोप्लाझमिक फ्लुइड इन प्रोकॅरियोटिक सेल. सायटोसोल हॅव्हिंग 70S टाइप ऑफ रायबोसोम. 70S प्रकारचा रायबोसोम हा प्रोकॅरियोटिक सेल मध्ये आहे आणि 80S टाइप ऑफ 80S प्रकारचा रायबोसोम हा युकॅरियोटिक सेल मध्ये. 70S टाइप ऑफ रायबोसोम मीन्स S मीन्स सेवेडबर्ग युनिट आहे. सेडिमेंटेशन पॉवर ऑफ सेडिमेंटेशन कॅपॅसिटी ऑफ रायबोसोम, याच्यावरून हे S हे युनिट दिलेलं आहे सेवेडबर्ग युनिट. 70S टाइप ऑफ रायबोसोम प्रेझेंट इन सायटोसोल और सायटोप्लाझम ऑफ प्रोकॅरियोटिक सेल and it shows 2 युनिट. 70S टाइप ऑफ रायबोसोमचे 2 घटक आहेत, 50S and 30S. लार्जर सब युनिटला 50S, स्मॉलर सब युनिटला 30S. रायबोसोम फॉर प्रोटीन सिंथेसिस, प्रोटीन फॅक्टरीज, प्रोटीन तयार करणारे युनिट म्हणजे रायबोसोम. हे प्रोकॅरियोटिक सेल मध्ये रायबोसोमचा उपयोग काय बघा, प्रोटीन सिंथेसिस, प्रोटीन फॅक्टरी म्हणून हे काम करतात. अँड वेल डिफाइंड न्यूक्लियस अँड न्यूक्लिअर मेम्ब्रेन ऍब्सेंट. महत्वाचं काय बघा, याच्यामध्ये कुठेही आपण न्यूक्लियस हे नाव दिलेलं नाही किंवा न्यूक्लिअर मेम्ब्रेन. इन प्रोकॅरियोटिक सेल, प्रिमिटिव्ह सेल,
न्यूक्लियस अँड न्यूक्लिअर मेम्ब्रेन ॲब्सेंट. वेल डिफाईन्ड, स्पष्ट दिसणारा वेल डिफाईन्ड न्यूक्लियस अँड न्यूक्लिअर मेम्ब्रेन ॲब्सेंट इन प्रोकॅरियोटिक सेल्स. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये इट डज नॉट हॅव वेल डिफाईन्ड न्यूक्लियस अँड अदर मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गेनेलिज. यामध्ये बघा मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गेनेलिज लाईक मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, गॉल्गी बॉडीज, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ह्या युकॅरियोटिक सेलमध्ये आपण पुढे गेल्यानंतर या टॉपिकमध्ये सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन मध्ये डीप मध्ये, पण या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सेल मेम्ब्रेन बाउंडेड ऑर्गेनेलिज लाईक मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, गॉल्गी बॉडीज, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आर ॲब्सेंट. मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गेनेलिज यामध्ये नाही. हे जे स्टेनिंग मेथड आहे, स्टेनिंग मेथड म्हणजेच काय की प्रोकॅरियोटिक सेल या ग्राम पॉझिटिव्ह आहेत का ग्राम निगेटिव्ह आहेत, ब्लूइश कलर येतो किंवा येत नसेल हे शोधून काढलेलं आहे. स्टेनिंग मेथड इज ग्राम स्टेनिंग. ग्राम स्टेनिंग म्हणतात. डेव्हलप्ड बाय डॅनिश बॅक्टेरियोलॉजिस्ट. डॅनिश म्हणजे डेन्मार्क. डेन्मार्कचा हा बॅक्टेरियोलॉजिस्ट आहे, बॅक्टेरियाचा अभ्यास करणारा हा सायंटिस्ट आहे. डॅनिश बॅक्टेरियोलॉजिस्ट हान्स ख्रिस्टन ग्राम. हान्स ख्रिस्टन ग्रामनं हे स्टेनिंग प्रॉपर्टी शोधून काढलेले आहे. बघा काइंड्स ऑफ सेलमध्ये तुमच्या समोर जी डायग्राम आहे प्रोकॅरियोटिक सेलची डायग्राम आहे. प्रोकॅरियोटिक सेल, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आपण नावं कोणकोणती लिहिलेत परत एकदा चेक करा. फ्लॅझेलम असं नाव दिलंय. हे बघा लॉंग कॉइल्ड स्ट्रक्चर फ्लॅझेलम. आणि फ्लॅझेलमचे 3 भाग आहेत लाईक बेसल बॉडीज. फ्लॅझेलमचे 3 भाग कोणते बघा, लाईक बेसल बॉडी, फिलामेंट अँड हुक. त्यानंतर याच्यामध्ये सायटोसोल किंवा सायटोप्लाझम मध्ये, सायटोसोल किंवा सायटोप्लाझम मध्ये फूड ग्रॅन्युल्स दाखवलेले. फूड ग्रॅन्युल्स. याच्यामध्ये सेल ऑर्गेनेली आहे रायबोसोम फॉर प्रोटीन सिंथेसिस. क्रोमोसोम आहेत प्रोकॅरियोटिक सेल मध्ये सिंगल ओनली 1 क्रोमोसोम प्रेझेंट अँड अटॅच टू मेसोसोमला अटॅच झालेले. सिंगल क्रोमोसोम ओनली 1 क्रोमोसोम अटॅच टू मेसोसोम. सरफेस प्रोजेक्शनला पायली म्हणलेलं आहे, पायली. आणि त्यानंतर ह्या प्रोकॅरियोटिक सेल कोणामध्ये आहे, मायकोप्लाझम, बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया अँड पीपीएलओ. इन सम सायनोबॅक्टेरियामध्ये इट शोज क्रोमॅटोफोर्स. काही सायनोबॅक्टेरियामध्ये क्रोमॅटोफोर्स आहेत अँड क्रोमॅटोफोर्स फॉर फोटोसिंथेटिक पिगमेंट. म्हणजे काही सायनोबॅक्टेरियामध्ये क्रोमॅटोफोर्स आहेत आणि क्रोमॅटोफोर्स मध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत, प्रकाश संश्लेषण दाखवणारे पिगमेंट आहेत. प्रोकॅरियोटिक सेल फाउंड इन मायकोप्लाझम, बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया अँड पीपीएलओ. पीपीएलओ मीन्स प्लुरॉन निमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. त्यानंतर सेल स्ट्रक्चरचा आपण विचार केला तर या प्रोकॅरियोटिक सेलवरती 3 कव्हरिंग आहेत. प्रोकॅरियोटिक सेल इज enveloped by 3 layers like outer glycocalyx, middle cell wall and inner plasma membrane. त्याचबरोबर सरफेस एरियावरती पायली फॉर इंटर. पायलीचा उपयोग काय बघा, सेल मेम्ब्रेन वरती इनफोल्डिंग जे आहेत मेसोसोम अँड इट शोज पायली फॉर इंटरसेल्युलर कम्युनिकेशन. इंटरसेल्युलर कम्युनिकेशन साठी याच्यावरती पाहिले. आउटग्रोथ आहेत सरफेस एरिया. अँड फिम्ब्री फॉर क्लाइंगिंग. क्लाइंगिंग मीन्स टू ऑब्टेन सपोर्ट. सपोर्ट साठी फिम्ब्री आहेत. इन मोटाइल बॅक्टेरियामध्ये सिलिया अँड फ्लॅझेला shows rotatory movement with the help of basal bodies, motors. Then mesosome means infolding of cell membrane किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनचं इनफोल्डिंग म्हणजे मेसोसोम. याच्यामध्ये सम सायनोबॅक्टेरिया शोज क्रोमॅटोफोर्स. क्रोमॅटोफोर्स मध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट आहे. अँड 70s टाइप ऑफ रायबोसोम फॉर प्रोटीन सिंथेसिस. स्मॉल सर्क्युलर डबल स्ट्रँडेड डीएनए जो आहे तो प्लास्मिड आहे. याच्यामध्ये प्लास्मिड्स. प्लास्मिडचा उपयोग आहे जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये, मॅनिप्युलेशन ऑफ जीन्स. अँड स्टेनिंग मेथड
is gram staining developed by Danish bacteriologist आहे हान्स क्रिस्टन ग्राम्स. इथपर्यंत प्रोकॅरियोटिक सेलचा स्टडी करा. पुढच्या लेक्चरला आपण युकॅरियोटिक टाइप ऑफ द सेल. थँक्स टू ऑल.